येत्या 2 दिवसातील अतिवृष्टीने नाशिक शहरासह परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले। विशेषतः पिंपळगाव बहुला जकात नाका ते त्र्यंबक रोडवरील मोरी खचल्याने तब्बल 3 तास वाहतूक ठप्प झाली। या घटनेनंतर त्र्यंबक रोडसाठी कायमस्वरूपी पर्यायी मार्गाची गरज अधोरेखित झाली असून पिंपळगाव बहुला महिरामणी मार्गे त्र्यंबक रोडला पर्यायी रस्ता उभारण्यास कुंभमेळा निधीतून तत्वता मंजुरी मिळाल्याची माहिती प्रभाग क्रमांक 10 चे नगरसेवक विश्वास आप्पा नागरे यांनी दिली असून पिंपळगाव बहुला परिसरात 1992 नंतर प्रथम वर्ष महापौर आयुक्त सभापती मनपा अधिकारी यांनी एकत्र पाहणी करत या कामांना मंजुरी दिली आहे। अतिवृष्टीमुळे प्रभाग क्रमांक 10 अंतर्गत पिंपळगाव बहुला राधाकृष्ण नगर, अशोक नगर, जाधव संकुल आणि सातपूर कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणावर पावसाचे आणि ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरले। मनपा ड्रेनेज विभागाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। याच काळात पिंपळगाव बहुला येथील कोळीवाडा परिसरातही मोठे नुकसान झाले। अनेक घरांमध्ये पाणी घुसले तर महादेव मंदिरातही पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती। 50 वर्षापासून पोट झाला नाही ते आप्पा आहे म्हणून आम्ही आमच्या घरी वाचले गेले का त्यांनी ही नदी कुणीकडे टाकली म्हणून आम्हाला थोडं चांगलं वाटलं। ते नसते तर कोणी लक्ष दिलं असतं आमच्यावर। आज उन्नत नाशिक अभियान यांनी हे सर्व उकारलं। गिरीश महाजन साहेबांनी हे उकारल्यामुळे आम्हाला आज व्यवस्थित राहण्याची सोय झाली। आपामुळे सगळे इकडे घर वाचले। जर आज आपा इकडे नसते तर एक वाचलं नसतं का माणसं कामाला जाते। आज नदी उकारली म्हणून आमचं पाणी नाही आलंय घरांत, पण जर नदी उकारली नसती तर पाणी आलं असतं कदाचित। आज या नदीमध्ये जो महापूर आला होता याच्यामुळे खूप नुकसान झालेले आहे, पण मग तरी बी विश्वास आप्पा, गिरीश महाजन साहेब, महापौर मॅडम यांचा जे संकल्प त्यांनी घेतलेला होता नदी उकरायचा, त्या संकल्पनामुळे आमच्या आज घरामध्ये पाणी गेलंय, पण मग जेवढी पाहिजे तेवढी नुकसान झाली नाही। जर आज तो जर केलं नसतं तर खूप मोठी नुकसान झाली असती आणि कदाचित जीवाची हानी सुद्धा झाली असती। जे काम विश्वास आप्पा, गिरीश महाजन साहेब जे करताय, महापौर मॅडम ज्या करताय, या कामाला खूप आम्ही हे करतोय, मानतोय का खूप चांगलं काम करून राहिले ते। या पार्श्वभूमीवर महापौर हिमगौरी आहेर आडके, आयुक्त मनीषा खत्री, सभापती मच्छिंद्र सानप, सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे, नगरसेविका माधुरी बोलकर, इंदुमती नागरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। यावेळी नगरसेवक विश्वास आप्पा नागरे यांनी पिंपळगाव बहुला महिरामणी मार्गे त्र्यंबक रोडला पर्यायी रस्ता, कोळीवाडा परिसरात नदीकाठी संरक्षण भिंत, वॉल कंपाऊंड तसेच खाणकी रस्ता व स्थानिक परिसरासाठी पूल उभारण्याची मागणी विश्वास नागरे यांनी केली। खरंच सांगितलं, आम्ही सकाळी 6 पासून पूर्ण प्रभाग क्रमांक 10 मध्ये सगळ्या बऱ्याच ठिकाणी पाणी, काहींच्या घरामध्ये ड्रेनेज चॉकअप झाले किंवा पावसाचं पाणी जे आहे ते घरात घुसलं। ते सगळीकडे फिरून ते आज काढत होतो। सभापती होते, सगळे नगरसेवक होते आणि आम्ही हे काढत असताना अचानक गिरीश भाऊ नाशिकला येत आहे असं फोन आला आणि ते आपल्या त्र्यंबक रोडला पण एक मोठा खड्डा पडलेला आहे, ज्या ठिकाणी ती चुकी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांची झालेली आहे। त्यांनी तिथं वॉल टाकायला लागत होता, एक बॉक्स वॉल टाकायला लागत होता। त्यांनी ते पाईप टाकून दिले आणि त्या पाईप टाकताना त्यांनी ते पाईपचं ते तोंड जे असतं ते इकडल्या बाजूने चालून एका बाजूने बंद होतं, म्हणून जी आजची परिस्थिती हे झालेली। पण आता गिरीश भाऊ एक पुण्याला बिल्डिंग पडल्यामुळे ताबडतोब ते पुण्याला रवाना झाले। पण आयुक्त मॅडम आणि महापौर मॅडम आणि स्टँडिंग चेअरमन आणि सभापती, आमचे सातपूर प्रभागचे सभापती आणि सगळे नगरसेवक हे सगळ्यांनी आम्ही एक पाहणी दौरा केला। ज्या कोळीवाड्यामध्ये पाणी घुसलं होतं त्याच्यानंतर तिकडं महादेव मंदिराकडे पूर्ण पाणी घुसून गाळ झालेला आहे तिथं, आणि त्र्यंबक रोड जो खड्डा पडलाय मोठा, त्या खड्ड्याचं त्यांनी आता आयुक्त मॅडमनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना फोन लावून बॉक्सची तिथं मागणी केलेली आहे। ती मागणी त्यांनी मान्य केली। कोळीवाड्यात जे पाणी घुसतं त्या पाण्यासाठी त्यांनी रिटर्निंग वॉल बांधून द्यायची त्यांनी आपल्याला शब्द दिलाय असतो, पण आम्ही त्यांना लगेच उद्या त्याचा पाठपुरावा करून मार्ग लावतोय। दुसरी गोष्ट, त्र्यंबक रोडला जी गर्दी होती आणि जी आज 2-2 तास ट्रॅफिक जाम झाली, याला पर्याय रस्ता पिंपळगाव गावातून तर मैरवणीपर्यंत पर्याय रस्ता 8 किलोमीटरचा होऊ शकतो, हे मी त्यांच्या लक्षात आणून दिलं। माननीय गिरीश भाऊ महाजनांच्या लक्षात आणून दिलेलं आहे, महापौरांच्या बी आणि आयुक्तांच्या बी सगळ्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे। आज शब्द दिलेला आहे का मी पिंपळगाव बाहुला ते मैरवणी रस्ता जो आहे तो रस्ता आम्ही मंजूर करून देतोय। तो रस्ता मंजूर झाला सिंहासन निधीमधून तर आपल्याला त्या रस्त्याचा फायदा त्र्यंबक रोडचे जाणारे भाविक आहे त्यांना होईल। हा सर जे आजचं घटना घडली अशी घटना पुढे होणार नाही।
त्यानंतर जे कोळीवाड्यातले घर आहे त्यांना पण रिटर्निंग वॉल बांधला गेला तर त्यांना तिथं त्या लोकांच्या घरात रात्रीचे पूर आला तर पाणी घुसणार नाही. अशा बऱ्याच समस्या आमच्या सगळ्या नगरातल्या ड्रेनेजच्या ज्या आजच्या समस्या आमच्या होती. खूप त्रास झाला सगळ्यांना. जे आंघोळ न करता सकाळी 6 पासून सगळे नगरसेवक फिरत होते. तो आपल्याला मोठ्याला लाईनी टाकून ते पण आम्ही त्यांच्या कानावर टाकला आहे. त्यांनी सगळीकडे दौरा मारला. सकाळी आयुक्त मॅडम येऊन गेले. आयुक्त मॅडम आज पहिल्यांदा 2दा आलेले आहे आणि माझ्या अंदाजे 92 पासून महापौर असो, आयुक्त असो, स्टँडिंग चेअरमन असो, सर्व अधिकारी, नाशिक शहराचे अधिकारी हे आतापर्यंत कधीही पिंपळगाव बाहुला आणि ग्रामीण भागात आलेले नव्हते. आज पहिल्यांदा आले आणि आज त्यांनी सगळीकडे राऊंड मारून त्यांनी शब्द दिला आम्हा सगळ्यांना का आम्ही तुम्हाला निधी पुरवू आणि काम तुम्हाला करून देऊ. या सर्व सुमारे 45 कोटी रुपयांच्या विकास कामांना कुंभमेळा निधीतून तत्वतः मंजुरी देण्यात आली असून लवकरच कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती यावेळी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी दिली. नक्कीच आपण आता बघू शकता की आज सकाळपासून भरपूर पाऊस होता आणि पिंपळगाव बहुला हा एक शेवटचं टोक आहे नाशिक महानगरपालिकेचं. मंदिराच्या पुढे खरं तर एक काम चालू होतं त्र्यंबक रोडचं आणि त्याच्या अनुषंगाने अगदी इतका पाऊस आल्याने खूप कठीण झालं होतं. 200 गाड्या थांबून होत्या. पण आमची जी आपत्कालीन व्यवस्था आहे नाशिक महानगरपालिकेची त्यांनी कुठेही ही आमची हद्द नाही असं कोणतंच नाटक केलं नाही, कोणतेच कारण दिले नाही आणि स्वतः तिथे उपस्थित राहून लोकांसाठी हा त्रास होतोय म्हणून जातीने लक्ष घालून ती ट्रॅफिक मोकळी केली, तो रस्ता वाहता केला. आम्ही आता हे बघतो आहे की पिंपळगाव बहुला मैरावणी त्र्यंबक रोड जो आहे याला पॅरलल रस्ता होणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून आणि त्याचं रिटर्निंग वॉलचं पण काम जे आहे ते पण होणं गरजेचं आहे नंदिनी नदीवरचं. ते जर झालं नाही तर आम्ही बघितलं पूर्ण एक साधारण 200 घरं आहेत ज्यामध्ये कोळीवाड्यात आम्ही जाऊन आलो आणि तिथे पूर्ण पाणी घुसलं होतं. तिथे अगदी चिखल झालाय, त्या लोकांना अगदी त्रास होतोय. पण त्यांनी सगळ्यांनी मिळून आम्हाला सांगितलं की उन्नत नाशिक अभियानांतर्गत सन्माननीय गिरीशभाऊ महाजन यांच्या संकल्पनेतनं आणि आमच्या सगळ्या नाशिक महानगरपालिकेचे जेवढे लोकप्रतिनिधी आहे, कार्यकर्ते आहे, 5 जून पासून सतत नंदिनी नदीचं क्लिनिंग करत होते आणि त्याचमुळे आज त्यांची घरं वाहण्यापासून वाचली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नाशिककरांनी हे गांभीर्याने घेतलं पाहिजे. कुठेतरी आमचे जे एफर्ट्स आहेत आपण सगळ्यांनी मिळून हे जे उभं केलेलं आहे उन्नत नाशिक अभियान त्याचे कुठेतरी आता पॉझिटिव्ह फीडबॅक आपल्याला दिसायला लागले आहेत. हे एक लिटमस टेस्ट होती की ह्या पावसाळ्यात आपण काय काय करू शकतो आणि नक्कीच मला असं वाटतं की नाशिक महानगरपालिका म्हणून आपण अतिशय सुंदर काम या निमित्ताने उभं करू आणि आता आलेले जे काही अडथळे आहेत त्यांना नक्कीच आपण सोल्युशन काढतो आहे आणि पुढचा जो सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दरम्यान हा पावसाळा असणार आहे त्यात आपल्याला कुठलेही अडथळे येणार नाही याची काळजी आम्ही घेतोय. याच्यासाठी जो DPR रिक्वायर्ड आहे तो आम्ही सगळा करून घेतोय. दरम्यान पिंपळगाव बहुला महिरावणी मार्गे त्र्यंबक रोडला पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यास भविष्यात पावसाळ्यातील वाहतूक कोंडी टळणार असून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची ही मोठी सोय होणार आहे.